सध्याच्या घडीला गणपती बाप्पाची धूम दिसत आहे आणि अनेक सार्वजनिक मंडळामध्ये अनोखे देखावे तयार करण्यात आलेले आहे। तसेच घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि घरोघरी अनोखे देखावे तयार करण्यात आलेले आहे। मी सध्या एका कुटुंबाकडे आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पंढरपूरची वारी असा एक देखावा तयार करण्यात आलेला आहे। गोंदियावरून 950 किलोमीटर पंढरपूर आहे आणि कसे प्रकारे तिथून जावाचा असे रोडचा देखावा असा तयार करण्यात आलेला आहे आणि अशी एक छान मूर्ती इथं स्थापना करण्यात आलेली आहे। आमच्या सोबत त्र्यंबक दादा आहेत। दादा काय सांगणार, आपण एक थीम पंढरपूरची वारी अशी एक थीम तयार करण्यात आलेली आहे, काय सांगणार आपण? दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला यात्रा भरते। त्या यात्रेनिमित्त लाखो भाविक यात्रेमध्ये जात असतात। त्या भाविकांना रस्त्यात जाता कशा प्रकारे त्रास होतो आणि काय काय वेशभूषा त्यांची असते ते ह्या देखाव्याच्या माध्यमातून मी साकारलेलं आहे। आणि पंढरपूरचे पांडुरंग ईश्वरचरणी एकच प्रार्थना का ह्या वर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करो आणि शेतकऱ्यांना भरभराटीचं ठेव, हेच ईश्वरचरणी प्रार्थना। आपण हे देखावा तयार करण्यात आलेला आहे, काय बरं आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात? याच्या माध्यमातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की गोंदिया ते पंढरपूरचे जे अंतर आहे 950 किलोमीटर आहे। 950 किलोमीटर लोक पायीदळ वारी करून इथून पंढरपूरला जातात, तर तेच ह्या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। नक्कीच हा देखावा तयार केला आहे आणि हेच देखावा बघण्यासाठी आजूबाजूचे नागरिक इथं येऊन नागरिक पाहण्यासाठी इथं गर्दी करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।